अरे काय चाललंय काय महाराष्ट्रात? विकास कधी दिसणार? का जनतेने काय फक्त तुमची लपडीच बघत बसायचं का? 2024 उजाडलं, लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. आता तरी वाटलं की काहीतरी घडेल, कुठंतरी विकास दिसेल, पण नाही. जनतेला दिसतंय काय? तंगडीत तंगडी घालून राजकारण खेळणारी लंगडी, कुलंगडी आणि फक्त लफडी. अहो, महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून कशासाठी दिलं आणि तुम्ही दाखवताय काय आणि करताय काय? रोज उठसूट कुठल्या तरी मंत्र्या संत्र्याचा, लोकप्रतिनिधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्या जोडीला व्हिडिओ, आणि मग दिसतं काय? अश्लाघ्य, अश्लील, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो. आता एखाद्या मंत्र्या संत्र्याचा, लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ किंवा फोटो बाहेर आला की त्याच्या सोबत आणखी कोण कोण जोडले गेलंय त्यांचेही फोटो बाहेर येतात. गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही फक्त पाहतोय लफडी, लफडी आणि लफडी. तो कोण? कुठला भोंदू बाबा? 20 वर्षांपासून त्याचे कारनामे सुरू आहेत. म्हणजे या 20 वर्षांमध्ये कितीतरी सरकार आली आणि गेली, पण त्या बाबाची लपडी सुरूच, त्या बाबाचे उद्योग सुरूच, त्या बाबाचे कारनामे सुरूच. आणि आमची सरकार मात्र फक्त डोळे मिटून गप्प. का? कारण की आमचे मंत्रीच त्याच्या पाया पडतात, आमचे उच्चपदस्थ अधिकारीच त्याचे पाय धुतात, आणि आमची सर्वसामान्य जनता मात्र या भोंदू बाबाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं तर वाटोळं करून घेतेच, शिवाय पुढच्या पिढ्यानं पिढ्या बरबाद होतात. अहो, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र. पण आजच्या राजकारण्यांमध्ये यांचा एक तरी विचार सापडेल तर शपथ. या राजकारण्यांना फक्त आणि फक्त एखाद्याचं काहीतरी दिसलं की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, आणि त्यातच सगळा गोंधळ घालून मूळ विषय बाजूला सारायचा. रोज उठावं तेव्हा बघावं तर सोशल मीडियावर कोणतरी दिसतोच आहे, आणि मग त्याच्यावरून चर्चा चर्वण सुरू की तो झाला की दुसरा फोटो की तिसरा फोटो. त्या भोंदू बाबाच्या तर नादी मंत्रिमंडळातले किती जण लागले त्यांना माहिती, पोलीस प्रशासनातले किती जण लागले त्यांनाच माहिती, शासकीय किती उच्च पदस्थ अधिकारी लागले त्यांनाच माहिती. 20 वर्षांपासून या बाबाचा प्रताप चालू आहे. मग 20 वर्षे आमचं पोलीस प्रशासन काय गोट्या खेळत होतं का? म्हणजे या सगळ्या सरकारांनी मिळून, पोलीस प्रशासनाने मिळून या बाबाला अभय दिलं, त्याची पाठराखण केली, आणि मग त्याचा हा सगळा भाग उभा राहिला. आता निस्तरता नको ती अवस्था झाली. त्या बाबाचे प्रताप बघता बघता आणखी एक नवीन प्रताप बाहेर आला. आमचे मंत्री सुद्धा नको त्या अवस्थेत सापडलेत. आता त्याच मंत्र्याला नको त्या अवस्थेत बघितल्यानंतर ज्याच्या सोबत बघितलं त्याच्या सोबत इतरांचे पण फोटो आलेत. म्हणजे फक्त लफडी दाखवणं महाराष्ट्राला, याच्या पलीकडे आजचं राजकारणाचं काही कामच उरलं नाही वाटतं. सगळीकडे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे. 24 तास आमच्या नळाला पाणी आहे. आमच्या रस्त्यावर एक छोटासा खड्डा सुद्धा नाही. कुठे कधीच वीज जात नाही, कुठे कधीच अपघात घडत नाही, कुठेच कधी खून होत नाहीत, अत्याचार होत नाहीत, फसवाफसवी होत नाही, भ्रष्टाचार होत नाही. इतका उत्तम महाराष्ट्र करून ठेवलाय सगळ्यांनी. अरे लाज वाटायला पाहिजे की आज ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिलंय त्याच जनतेनं
ज्या लोकशाहीच्या मंदिरात तुम्हाला पाठवलं त्या मंदिरात विकासावर चर्चा बाजूलाच राहिली, चर्चा होतीये त्या भोंदू बाबानं केलेल्या उद्योगांची. व्हायलाच पाहिजे, पण 20 वर्ष त्याच्या उद्योगांना खतपाणी घालणाऱ्या या सगळ्या मंत्र्या संत्र्यांना, लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना यांना फैलावर कधी घेणार त्याचं काय? अहो, होरपळते ती सर्वसामान्य जनता. रस्त्यांवरच्या मोठमोठ्या खड्ड्यांत पडून किती जण मेलेत, कुणाला काय खंत आहे? नळ 24 तास पण पाणी अजिबात नाही म्हणून हंडा घेऊन 5-5 किलोमीटर वणवण भटकणाऱ्या आमच्या आया बहिणींचं काय? घरातून उचलून नेऊन अत्याचार केला जातो, घरात बोलावून अत्याचार केला जातो, एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला केला जातो, खून केला जातो. पण या आया बहिणींवर होत असलेल्या अत्याचाराचं काय? फक्त मठ्ठपणे आम्ही फक्त जनतेनं तुम्ही जो पिक्चर दाखवताय तो बघत बसायचं आणि तुमच्यात भांडणं काय की धुरंधर कोण? विरोधक सापडला की सत्ताधाऱ्यांनी ठोकून काढायचं आणि सत्ताधारी सापडला की विरोधकांनी ठोकून काढायचं. 2 हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जातो तो गवताचा, त्याचं काय? ही तुमची सगळी लपडी बघण्यात आम्हाला मुळात इंटरेस्ट नाही. आम्हाला बघायचा आहे तो विकास. कधीतरी या महाराष्ट्राच्या जनतेला या उघड्या डोळ्यांनी तो विकास दिसावा, एवढीच किमान अपेक्षा आहे. रोज उठसूट सोशल मीडियावर तुम्ही केलेल्या उद्योगांचे फोटो आणि व्हिडिओ बघण्यापेक्षा ज्या कामासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलंय ते काम दिसू द्यात, एवढीच अपेक्षा. नाहीतर विकास कधी दिसणार? या जनतेनं फक्त तुमची लपडीच बघायची का, हा सवाल आज कायम आहे आणि उद्याही कायमच राहील. पाहत रहा LS मराठी.